मंदिर प्रश्नावर लिंगायत कुंभार समाजाचा मतदानावर पूर्ण बहिष्कार. कोरोची गावातील पंचवार्षिक निवडणुकीत ऐतिहासिक निर्णय. आज पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीत कोरोची गावातील लिंगायत कुंभार समाजाने मतदानावर पूर्ण बहिष्कार टाकत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना ठाम संदेश दिला. समाजाच्या दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला. कोरोची गावातील कुंभार समाजाची स्वतंत्र मंदिराची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. ही मागणी वारंवार सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाच्या नेते मंडळींना कळवूनही अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही. याचबरोबर गावातील पुरातन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची मागणीही दुर्लक्षित राहिली आहे. हे मंदिर अत्यंत प्राचीन असून याची अवस्था सध्या जीर्ण झाली आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारासंदर्भात तसेच त्यासंबंधी खासगी बाबींबाबत नेत्यांना वेळोवेळी माहिती देण्यात आली होती, मात्र त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. या पार्श्वभूमीवर कुंभार समाजाने एकत्र येत लोकशाही मार्गाने मतदान बहिष्काराचा निर्णय घेतला. समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने हा निर्णय अंमलात आणल्यामुळे हा बहिष्कार यशस्वी ठरला असून याची चर्चा सध्या गाव पातळीवर जोरात सुरू आहे. कुंभार समाज एकत्र आल्यामुळेच हे शक्य झाले असून यामागे तालुका स्तरावर केलेल्या संघटनात्मक कामाचा अनुभव उपयोगी पडल्याचे समाज बांधवांनी सांगितले. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत शांत बसणार नाही असा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला. नमस्कार, मी ग्रामपंचायत कोरोचीचे विद्यमान सदस्य सौ आरती सुनील कुमार कुंभार. मी आज इथं काल झालेल्या आमच्या पंचवार्षिक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदर आम्ही निवेदन दिलेले की आमचं हे मंदिराचं काम आहे हे आम्हाला पूर्ण करून पाहिजे म्हणून. ज्यावेळी आमदारकीची निवडणूक होती त्यावेळी सुद्धा आम्ही मागणी केलेली. त्यावेळी पण आम्हाला केवळ आश्वासनच देण्यात आलं होतं. त्या आश्वासनाच्या विश्वासावर आम्ही मतदानही केलं आणि यावेळी आम्ही त्यांची वाट बघितली. काल विद्यमान आमदार आणि सर्व त्यांचे कार्यकर्ते इथं उपस्थित असतानाही ते आमच्यापर्यंत आमची मागणी मान्य करतो असं सांगत आहेत, पण ते इथंपर्यंत येऊन आम्हाला तुम्ही मतदान करा अशी त्यांनी आम्हाला खात्री किंवा त्यांनी आम्हाला असं लेखी काहीच दिलं नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर निराश होऊन आम्ही मतदानावर पूर्ण बहिष्कार टाकला आणि आम्ही कुंभार समाजातील एकही महिला एकही पुरुष कोण आम्ही मतदानाला गेलेलो नाही आहोत आणि आमची ही मागणी लवकरात लवकर मान्य करावी अशी मी विद्यमान आमदारांना आणि सर्वच कार्यकर्त्यांना विनंती करते. आणि हे जर मागणी आमच्याशी मान्य होणार नसेल तर इथून पुढे प्रत्येक ह्याला बहिष्कारच असेल आणि त्यांना आमच्या समाजाकडे मतदान मागण्यासाठी येऊ नका असे स्पष्ट सांगण्यात येईल. सन 1980 पासून या कोरोची गावामध्ये पुरातन काळापासून कलेश्वर मंदिराची पूजा संपूर्ण गाव करत होते. गावातील इतर लोकांना व समाजांना सुद्धा माहिती आहे कल्लोबाची जागा आहे, पण ऍक्च्युअली जागा किती आहे ह्यात आजपर्यंत कोरोची गावामध्ये सगळं राजकारण शिरत आलेलं असून राजकारणामध्ये अनेकांनी आपापली नावं प्रत्येक गटामध्ये लावून घेऊन देवाच्या जागेची सुद्धा विल्हेवाट करत गेले. ऍक्च्युअली आता कुंभार समाज एकत्र आल्यामुळं कुंभार समाजाच्या मागण्या प्रत्येक प्रतिष्ठित नागरिक येऊन प्रत्येकांना आव्हान देऊन असं परत निघून जातात, पण त्यांच्या हातून एकही काम होत नाही. आम्ही वैयक्तिक आमच्या आम्ही या देवस्थानाला जागरूक करून ठेवलं असा प्रश्न नाही आहे. पुरातन काळापासून हे देवस्थान आहे. हेच देवस्थान नाही, जे कार्यकर्ते आहेत, जे पुढारी आहेत, जे अधिकारी आहेत आणि जे शासनाची लोक आहेत त्या शासनाच्या लोकांनी सुद्धा परिपूर्ण विचार करून प्रत्यक्षात बघून हे 10 देव उचलून तुम्ही बाजूला ठेवा म्हणतात तर त्या देवाखाली अजून किती मूर्त्या दडलेल्या आहेत त्या सुद्धा बघा. म्हणजे कोण कोणासाठी झटा लागले आणि कोण कोणासाठी. आणि आम्ही मतदानासाठी बहिष्कार टाकलेला नसून आमच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करून घेण्यासाठीच आम्ही एवढं तळमळत आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी सुशील रामचंद्र कुंभार, कोरोची गाव कुंभार समाज अध्यक्ष. गेली आम्ही आता 7-10 वर्ष मंदिराच्या संबंधी नेते मंडळींच्याकडे चर्चा करतोय. आमच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि मंदिराचा डेव्हलपमेंटचा भाग आहे. तर हा डेव्हलपमेंटचा भाग आम्हाला तुम्ही पूर्ण करून द्या अशी आमची मागणी आहे. पण गेली आता जवळजवळ 12 ते 13 वर्ष झालं आमदारकी खासदारकी असू दे किंवा इतर कुठलीही निवडणूक असू दे त्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही नेते मंडळींना आमचा प्रस्ताव सांगितला
तर नेते मंडळीने सांगतो म्हटले, करतो म्हटले, पण अजून तरी मंदिराचा काय विषय त्यांच्यापर्यंत झालेला नाही. दुसरी गोष्ट, गेले आम्ही जवळजवळ मंदिर हे मंदिर गेले 180 ते 150 वर्ष इथं आहे आणि डेव्हलपमेंट करण्यासाठी आम्ही खूप कुंभार समाज एकत्र येऊन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण नेते मंडळी आम्हाला सपोर्ट करत नाहीत. दुसरी गोष्ट, गेले आमदारकीची निवडणूक, खासदारकीची निवडणूक, या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही त्यांना प्रत्येक वेळी निवेदन दिलेले आहेत, सांगितलेलं आहे आमच्या मंदिराचा विषय तुम्ही क्लिअर करून द्या. आता काल झालेल्या जिल्हा परिषद पंचवार्षिक आणि पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीत आम्ही पूर्णपणे बहिष्कार टाकलेला आहे. आम्ही काल नेते मंडळींना, सत्ताधारी विरोधी पक्षांना सुद्धा सांगितलेलं की निवेदन देऊन आम्ही सांगितलेलं मंदिराचा काय तो विषय आम्हाला तुम्ही करून द्या, पण तो आतापर्यंत झालेला नाही. त्यामुळे आम्ही गेल्या ह्या झालेल्या निवडणुकीला पूर्ण बहिष्कार टाकलेला आहे. आमच्या समाजाने कोणीही मतदान केलेलं नाही. कुंभार समाजामध्ये हा निर्णय अजूनही झालेला नसल्यामुळं आम्ही कुंभार समाजातर्फे आंदोलन उपोषणास बसणार आहे. यांनी ह्या सगळ्यांनी याची नोंद घ्यावी आणि आम्हाला काय तो निर्णय द्यावा. नमस्कार. हातकणंगले तालुका लिंगायत कुंभार समाज तसेच सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कुंभार समाज हा कोरोची या गावातील कुंभार समाजाच्या पाठीमागे सतत राहील. तसेच प्रत्येक गावातील कुंभार समाजाच्या सुद्धा पाठीमागे राहील आणि ज्या काही कुंभार समाजातील अडचणी असतील त्या पूर्तता करून देण्यासाठी आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी राहून लवकरात लवकर मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी आम्ही सर्व कुंभार बांधव त्यांच्या पाठीशी राहून पूर्ण करून देण्याची आम्ही त्यांना ग्वाही देतोय. नमस्कार, मी हातकणंगले तालुका लिंगायत कुंभार समाज अध्यक्ष. आपल्या समाजातील काही छोटे मोठे जे अडचण असतील ते आपल्या समाजाने सर्वांनी त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. प्रत्येक गावात आपल्या समाजासाठी अडचणी कुठल्याही असतील तर आपण सगळेजण एकत्र येणं गरजेचं आहे. पहिला आपला समाज आहे, त्यानंतर पक्ष आहे. त्यासाठी प्रत्येक कुठल्याही गावात आपल्या समाजासाठी कुठलीही अडचण असेल तर इथे येणं गरजेचं आहे आणि की त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे आपल्याला. आता इथं सुद्धा कुर्ची गावातल्या काल कुंभार समाजाने बहिष्कार जे टाकला त्यांना आपण आपल्या तालुक्याच्या वतीने, जिल्ह्याच्या वतीने, समाजाच्या वतीने सगळेजण त्यांना सपोर्ट देणं गरजेचं आहे. भविष्यात काळात कुठलाही त्रास कुणालाही होणार नाही आणि समाज एकत्र येणं ही काळाची गरज आहे.